नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला टिफिनसाठी झटपट अशी मटार आणि बटाट्याची भाजी कशी करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। ह्या भाजीसाठी 4 मोठे कांदे जाडसर चिरून घेतलेले आहेत, अर्धा किलो हिरवे मटार घेतलेले आहेत, तसेच 2 मीडियम साइज बटाटे स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत। भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे। गरम झालेल्या तेलामध्ये जाडसर चिरलेला कांदा घालून तो तेलामध्ये परतून घेत आहे। कांदा गुलाबी होत आलेला आहे, तर ह्या कांद्यामध्ये मटार व बटाटे घालून ते कांद्याबरोबर परतून घेत आहे। हिरवे मटार व बटाटे कांद्याबरोबर छान परतून घेत आहे। मंद गॅसवर ही भाजी परतून घेतलेली आहे। थोड्या वेळानंतर मटार आहेत त्यांना सुरकुत्या पडायला लागलेल्या आहेत, ह्याचाच अर्थ आपले मटारही शिजलेले आहेत आणि बटाटेही शिजलेली आहे। आता या भाजीमध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे घरगुती मालवणी मसाला। जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही स्वयंपाक बनवताना जो घरामध्ये मसाला वापरता तो वापरू शकता। चवीपुरतं मीठ घालत आहे। सर्व मसाले व मीठ घालून झाल्यानंतर भाजी मी परतून घेत आहे। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालत आहे। छान अशी टिफिनसाठी मटार आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी मटार आणि बटाट्याची भाजी टिफिनसाठी तयार झालेली आहे। आपणही ती करून पाहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं। तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।